हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय एकवीराज किचन. चला तर आज काहीतरी गोड करूया. गोड म्हणजे नेहमीसारखं तोच रवा, तीच खीर, तसं नाही हं. काहीतरी वेगळं, हेल्दी अँड टेस्टी. तर आज आपण बनवणार आहोत या ठिकाणी रागी केक. अतिशय पौष्टिक आहे आणि अतिशय टेस्टी लागतो खायला. चला तर करूया. या ठिकाणी मी 1 कप दूध घेतलेलं आहे. आता यात आपल्याला टाकायची अर्धी वाटी साखर, ज्या कपाने आपण दूध घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप मी या ठिकाणी तूप घेतलं आहे. आपण बटर देखील घेऊ शकता आपल्या आपल्या आवडीनुसार. हे छान असं मिक्स करायचं आहे. मग अर्धी वाटी या ठिकाणी आपण दही टाकणार आहोत. हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हेही छान मिक्स झालंय. आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे रागीचं पीठ. 1 वाटी मी रागीचं पीठ घेतलंय, ते मी टाकणार आहे. हे छान मिक्स करायचं आहे. अगदी नॅचरल आहे, कुठलाही फ्लेवर मी यामध्ये ॲड केलेला नाही आहे. चला तर मग आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. ज्या वाटीने मी रागीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी रवा पण घेतला आहे. 1 वाटी रवा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. क्वांटिटी सेम ठेवायची आहे, तरच केक परफेक्ट होईल. साखर कमी जास्त आपण करू शकतो. तर यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे मिक्स करताना थोडंसं बॅटर कोरडं होत असेल तर आपण दूध वापरू शकतो, पण या ठिकाणी मला गरज पडलेली नाही आहे, त्यामुळे मी नाही वापरणार. आपलं हे छान मिक्स झालेलं आहे बॅटर. आता या ठिकाणी आपण काही काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहे, ते आता यात टाकायचे आपल्याला. परत एकदा मिक्स करायचं आहे छान.
या ठिकाणी मी चेरी घेतली आहे, टुटी फ्रुटी म्हणतात त्याला, तर हेही आपण छान टाकूया. हे छान मिक्स झाल्यावरती आपल्याला यामध्ये थोडासा बेकिंग सोडा म्हणजे अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि 1 चम्मच बेकिंग पावडर आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. तर हे आपल्याला आता टाकायची नाही, ज्या वेळेस आपण बेक करणार आहोत ना त्यावेळेस आपल्याला हे त्यात मिक्स करायचं आहे. तर चला याला 5 मिनिटासाठी आपण रेस्ट करू देऊया आता. चला तर फ्रेंड, आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं ते आता रेडी आहे. या ठिकाणी मी एका पातेल्याला बटर लावून घेतलेलं आहे. आपण बटर नसेल तर तूपही लावू शकता. आपण बघू शकता या ठिकाणी मी 1 चम्मच बेकिंग पावडर घेतली आहे, अर्धा चम्मच बेकिंग सोडा. याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. फटाफट मिक्स करायचं एकदम. आपण बघू शकता. आपण बघू शकता फ्रेंड, या ठिकाणी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे. आता यावर आपल्याला आपला केक बेक करायचा आहे. चला तर मग करूया. आता हे मिक्स केलेलं बॅटर आपण बघू शकता या ठिकाणी असं फ्लफी झालेलं आहे छान. आपल्याला फटाफट आता ह्या पातेल्यात टाकून घ्यायचं आहे. याला असं करून घ्यायचं या ठिकाणी. यावर छान टुटी फुटी टाकून द्यायची आहे. चला तर याला आता फटाफट बेक करूया. आणि आपलं पॅनही तापलेलं आहे. तर चला आपण आता यावरती हा केक पातेलं ठेवूया. वाव, किती छान दिसतोय ना. तर याला आपल्याला 40 ते 45 मिनटं या ठिकाणी बेक करायचं आहे, कारण आपण या पद्धतीने याला बेक करणार आहोत म्हणून. चला तर फ्रेंड, आपला रागी केक या ठिकाणी आपण बघू शकता रेडी आहे. मी त्याला छान कट करून घेतलेला आहे. काजू आणि डाळिंबाच्या दाण्याने त्याला मी डेकोरेट केलेला आहे. हा केक अगदी टेस्टी आणि हेल्दी पण आहे, कारण मी यात कुठल्याही प्रकारचं बाहेरचं साहित्य टाकलेलं नाही आहे आणि कुठलाही फ्लेवर विदाऊट फ्लेवरचा हा केक आहे. आपण बघू शकता किती छान आणि चॉकलेट फ्लेवर याला आलेला आहे, चॉकलेट न वापरता. चला तर फ्रेंड, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, बाय बाय. हेल्दी खा आणि हेल्दी राहा.